दरम्यान कल्याणमध्ये तोंडाला काळ्या फिती लावून नागरिकांचा मूक मोर्चा। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी नागरिक आक्रमक झाले। बदलापुरातील आरोपीप्रमाणे विशाल गवळीचा एन्काउंटर करण्याची मागणी होऊ लागली आहे। आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून ताब्यात घेतलं। कल्याण पूर्वेतील 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि यामुळे कल्याण पूर्वेमध्ये तणावाचं वातावरण आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्व परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्याचबरोबर महेश गायकवाड असतील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला आहे। आपण पाहू शकतो मुख मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। सगळ्यात महिला असतील किंवा कल्याण कोळसवाडी परिसरातील नागरिक असतील त्यांनी आपल्या तोंडावरती व हातावरती काळ्या फिती बांधत त्याचबरोबर या ठिकाणी हातामध्ये अशा गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्या राजकीय लोकांना सह आरोपी करत अशी मागणी घेत या ठिकाणी मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे। आपण पाहू शकतो एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे हे रस्त्यावरती उतरले आहेत। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे। कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। फाशीची शिक्षा किंवा बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी, उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील। आरोपीला पकडलं गेलेलं आहे। त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची 3 लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची 3 लग्न झालेली आहेत आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन।